माझं नाव हर्षवर्धन रेपे, ILS लॉ कॉलेज पुणेचा मी विद्यार्थी आहे आणि माझा विषय आहे पुरातन संस्कृती वैभव. नमस्कार मित्रांनो, जर आपण बघायला गेलं तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की संस्कृती म्हणजे नेमकं काय. तर माझ्या मते संस्कृती म्हणजे आपलं अस्तित्व. हे कशावरून तर बघा, जर आपण शारीरिक दृष्ट्या किंवा फिजिकली दृष्ट्या बघायला गेलं तर अमेरिकेमधला माणूस, भारतामधला माणूस, चीन मधला माणूस, जपान मधला माणूस हे शारीरिक दृष्ट्या सेमच आहेत. म्हणजे त्यांना पण 2 किडन्या आहेत, आपल्याला पण 2 किडन्या आहेत, त्यांची शारीरिक रचना सेम आहे, आपली पण शारीरिक रचना सेम आहे. मग फरक काय आहे तर फरक आहे आपली जी देह भाषा आहे, आपले जे खानपान आहे, आपली जी पूजा पद्धती आहे, आपली जी आहार पद्धती आहे, आपली जी नाव ठेवण्याची पद्धती आहे, आपले हे जे सगळं एकंदरीत मिळून जे काय बनतं तर त्यालाच आपण संस्कृती म्हणतो. आणि जर मित्रांनो आपण बघायला गेलं तर आपली ही जी भारतीय संस्कृती आहे, ज्याला सनातन संस्कृती सुद्धा म्हटलं जातं, तर सनातन या शब्दाचा अर्थ होतो की जे काळाच्या सुद्धा आधीपासून आलेलं आहे, असं जे एवढं पुरातन आहे असं. तर म्हणूनच त्याला एक पुरातन संस्कृती म्हटलेलं आहे. आपल्या या भारतीय संस्कृतीसोबत भरपूर अजूनही संस्कृती या जगात होत्या, जसं की चीन संस्कृती होती, रोमन संस्कृती होती, ग्रीक संस्कृती होती, युनानी संस्कृती होती. पण आज जर आपण बघितलं तर जगाच्या पातळीवर ही कुठलीही संस्कृती राहिलेली नाही आहे. फक्त आज या भारतीय संस्कृतीचं अस्तित्व राहिलेलं आहे. जर आपण या आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य बघायला गेलं तर आपली ही संस्कृती भरपूर अंगाने समृद्ध अशी होती, ज्यामध्ये विज्ञान आलं. विज्ञानात जर आपण बघायला गेलं तर चरक, महर्षी चरक असतील, सुश्रुत असतील आणि चरक संहिता, सुश्रुत संहिता या ग्रंथांच्या माध्यमातून एक आधुनिक वैज्ञानात आज ज्या गोष्टी आपल्याला कळायला लागलेल्या आहेत, म्हणजे प्लास्टिक सर्जरी असेल किंवा अवयव प्रत्यारोपण असेल, ते त्या काळी आपण केलेलं होतं. त्यानंतर स्थापत्यशास्त्र असेल, कला असेल, मनोरंजन असेल किंवा तत्वज्ञान असेल. तत्वज्ञानाच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर वेद असतील, पुराण असतील, यामध्ये जीवनाचं सार दिलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये जीवनाचं सार दिलेलं आहे की जीवनामध्ये कसं मार्गक्रमण करावं हे सांगितलेलं आहे. ह्या लेवलचं तत्वज्ञान त्या काळी आपल्या संस्कृतीमध्ये उपस्थित होतं. त्यासोबतच त्या जर मित्रांनो आपण बघायला गेलं तर ज्या आधुनिक मूल्यांना आज जग आधुनिक मूल्य म्हणून सांगतं, तर ही मूल्य आपल्या संस्कृतीमध्ये खूप आधीपासूनच होती. ज्यामध्ये स्त्रीवाद असेल किंवा एलजीबीटीक्यू राईट्स, एलजीबीटीक्यूचे अधिकार असतील किंवा उदारमतवाद असेल किंवा पर्यावरणवाद असेल. तर स्त्रीवादाबद्दल जर बघायला गेलं तर मित्रांनो, जगाच्या पातळीवर अशी फक्त एकच संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ज्या संस्कृतीमध्ये स्त्रीच्या रूपाला देवीच्या रूपानं पूजलं जातं. किंवा आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील जे पहिलं राजघराणं होतं सातवाहन, तर त्या सातवाहन राजघराण्यामध्ये जर जे राजांचं नाव असायचं ते त्यांच्या आईच्या नावावरनं ठेवलं जायचं, जसं की गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र सातकर्णी. त्यासोबत जर आपण आपल्या देवांची नावं बघितली तर अंजनीपुत्र हनुमान किंवा उमापती महेश, म्हणजे स्त्रीला एवढं महत्व आपल्या संस्कृतीमध्ये दिलं गेलेलं आहे. त्यासोबतच जर एलजीबीटीक्यू किंवा ज्यांना समलैंगिक म्हणतात, तर आजच्या जगामध्ये, पाश्चात्य जगामध्ये ह्या चळवळीचं खूप लोण वाजलेलं आहे. पण जर आपण बघितलं तर आपल्या संस्कृतीमध्ये जर किन्नर आखाडा असेल किंवा महाभारतामध्ये जर आपण बघितलं की शिखंडी सारखे जे पात्र आलेले आहे, तर त्यामधून दिसतं की आपलं ही जी संस्कृती आहे ह्या एलजीबीटीक्यू लोकांबद्दल किती सहिष्णू होती. त्यासोबत जर आपण पर्यावरणवाद बघितला तर आपले जेवढे पण सगळे सण उत्सव आहेत त्या सगळ्या सण उत्सवांमध्ये पर्यावरणाला देवाचं महत्व दिलेलं आहे, देवापेक्षा जास्त महत्व दिलेलं आहे. उदारमतवाद जर बघितला तर आपली संस्कृती एक अशी संस्कृती आहे ज्या संस्कृतीमध्ये एकच विचार, एकच देव यावर कुणीही हे केलेलं नाही आहे, बळ दिलेलं नाही आहे. तर सर्व विचारांना सहिष्णुता दाखवलेली आहे, सर्व मतप्रवाहांना एक त्यांच्याबद्दल एक सहिष्णू भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आपण जरी आपल्या संविधानात बघितलं तर संविधानाचं जे राज्याच्या मार्गदर्शक तत्वामधलं जे 51F आहे, तर त्यामध्ये राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्या घटनेनं सरकारला सांगितलेलं आहे की आपली जी प्राचीन संस्कृती आहे त्याचं रक्षण झालं पाहिजे. मित्रांनो, ही आपली एवढी समृद्ध संस्कृती आहे, त्याबद्दल मला असं म्हणावंसं वाटतं, ही चिन्मयी भरतभू जगतास ज्ञान देता, ही पूर्त अन्नपूर्णा जगतास पोसताना, ही देव जन्मभूमी धर्मास ग्लानी येता, ही काली रूप घेते दृष्टास शासताना. आणि मित्रांनो, जर आपण बघितलं तर आज आपल्या संस्कृतीच्या समोर काही आव्हान उभं राहिलेले आहेत. जो इंग्रजांचा अधिकारी होता मॅकॉले, त्याला माहिती होतं की जर एखाद्या राष्ट्राला संपवायचं असलं तर त्या राष्ट्राचा आत्मा म्हणजे संस्कृतीला संपवलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांना आपल्या नवीन पिढीमध्ये न्यूनगंड निर्माण केला. म्हणूनच आपल्या तरुण मुलांना आज हॅलोविन साजरा करणं, ख्रिसमस साजरा करणं चांगलं वाटतं, पण आपले जे भारतीय सण भाषा किंवा आपली जे आचार पद्धती आहे त्याबद्दल त्यांच्या मनात न्यूनगंड झालेला आहे. तर आपण आपल्या या संस्कृतीबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही काळाच्या ओघात चुकीच्या गोष्टी आलेल्या आहेत त्याला त्यागून, जसं नदीच्या प्रवाहामध्ये घाण मिसळते तर ती घाण बाजूला करून आपण चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. तर अंधश्रद्धा, जाती निर्मूलन अशा गोष्टी सोडून देऊन आपण चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि आपली संस्कृती, आपले अस्तित्व आपण टिकवलं पाहिजे.
आणि आपल्या ह्या संस्कृतीवर भरपूर आघात झाले, पण त्या आघातानंतर सुद्धा आपली संस्कृती टिकून राहिली. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच म्हणेन की पृथ्वी जिंकणारे आले अनेक येथे, नाही निशाण उरले जगतात त्यांचे कोठे. नाही निशाण उरले जगतात त्यांचे कोठे, गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही, गजनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही. आम्ही काळ पुत्र आम्हा येईल मरण कैसे, आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे. धन्यवाद.